विनंती आहे आपण गर्दी न करता या ठिकाणी उपस्थित राहावं। प्रत्येक गायकवाड यांच्याकडून 100 रुपये इनाम प्राप्त झाले। गायकवाड मित्रमंडळातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की माईकच्या बाजूला येण्याची कृपा करावी। गायकवाड मित्रमंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त मोठा हार अर्पण करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की सुरेशदादा गायकवाड हे आंबेडकर पुतळ्यापाशी उपस्थित झालेले आहेत। तरी सर्वांना विनंती आहे की आपण आंबेडकर पुतळ्याच्या बाजूला येण्याची कृपा करावी। सुरेशदादा गायकवाड मित्रमंडळातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की दादा आलेले आहेत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 134वा जन्मोत्सव सोहळा अगदी उत्साहाच्या ठिकाणी संपन्न होत आहे। या सोहळ्यामध्ये आपण गेट नंबर 1 2 मिनिटांसाठी क्लोज करायचा आहे। सैनिकांना विनंती आहे 1 नंबर गेटवर असलेले सैनिक कृपया गेट काही वेळासाठी बंद करावा। 1 नंबर गेट एंट्री गेट काही वेळासाठी बंद करायचं। सैनिकाला विनंती आहे लक्ष द्यावं सूचनेकडे, म्हणजे कुणालाही काही क्षणासाठी प्रवेश बंद करायचा आहे। रुक्मिणबाई मुंजाजी हटकर 100 रुपये। सुलोचनाबाई दशरथ सातोरे यांच्याकडून 100 रुपये प्राप्त झालेला आहे। यशवंत यशराज आणि विराज तिघाटे यांच्या दोन्ही बांधवाकडून 50 रुपयाचे प्रत्येकी दान प्राप्त झाले। शोभाबाई दशरथ कांबळे यांच्याकडून 50 रुपयाचं दान प्राप्त झालेलं आहे। एवढा खाली घेऊ नको रे। चलो शोभाबाई अशोक बद्रे यांच्याकडून 100 रुपयाचं दान प्राप्त झालेलं आहे। दिलेल्या दानाबद्दल धन्यवाद। राष्ट्रपाली चंद्रमणी वाघमारे यांच्याकडून 100 रुपयाचं दान प्राप्त झालेलं आहे। दिलेल्या दानाबद्दल धन्यवाद धन्यवाद। सुकेशनी विजय सूर्यतळे यांच्याकडून 50 रुपयाचं आर्थिक दान प्राप्त झालेलं आहे। दिलेल्या दानाबद्दल धन्यवाद। गेट नंबर 2 वरून कोणीही प्रवेश करू नये। गेट नंबर 1 वरून आपण प्रवेश करायचा आहे। वर थांबलेल्या सर्व भीम अनुयायांना विनंती आहे आपण वर थांबून फोटो सेल्फी काढत बसू नका। खाली गर्दी होत आहे तरी सुद्धा आपण वरून लवकरात लवकर खाली होण्याची कृपा करायची आहे। जमलेल्या सर्व भीम अनुयायांना विनंती आहे आपल्याकडे असलेल्या सर्व मौल्यवान वस्तू जसे मोबाईल फोन असतील, आपले दागिने असतील किंवा इतर काही मौल्यवान गोष्टी असतील त्यांचा आपण सांभाळ करायचा आहे। लहान मुलांचे आपण हात सोडू नये। गर्दी वाढत चाललेली आहे। उपासक प्रतीक गायकवाड यांच्याकडून 100 रुपयाचे दान प्राप्त झाले। उपासक मोरे परिवार यांच्याकडून 50 रुपयाचं दान प्राप्त झालेलं आहे। उपासका द्रौपदा नरवाडे शेळगावकर यांच्याकडून 100 रुपयाचं दान प्राप्त झालेलं आहे। उपासिका तुळसाबाई मोतीराम हटकर यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचं दान प्राप्त झालेलं आहे। उपासिका रुक्मिणबाई
मंजाजी हटकर यांच्याकडून 100 रुपयाचे दान प्राप्त झाले. उपासिका सुलोचनाबाई दशरथराव सातोरे यांच्याकडून 100 रुपयाचे दान प्राप्त झालेलं आहे. उपासक यशराज आणि विराट बगाटे प्रत्येकी 50 रुपयाचे दान प्राप्त झालेलं आहे. उपासिका शोभाबाई दशरथराव कांबळे पारडीकर यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचे दान प्राप्त झालेलं आहे. उपासिका शोभाबाई अशोक बद्रे यांच्याकडून 100 रुपयाचे दान प्राप्त झाले. उपासिका राष्ट्रपाली चंद्रमणी वाघमारे यांच्याकडून 100 रुपयाचे दान प्राप्त झाले. सुकेशनी विजय सुरेश यांच्याकडून 50 रुपयाचे दान प्राप्त झाले. तसेच उपासिका गंगासागर संजीव पंडित यांच्याकडून 100 रुपयाचे दान प्राप्त झाले आहे. दिलेल्या दानाबद्दल धन्यवाद. आपण दिलेलं दान कुठल्याही प्रकारे व्यर्थ वयात जाणार नाही. ब्रह्मानुयायांना विनंती आहे, गोरगरीब अनाथ आणि अपंग मुला मुलींच्या शिक्षणासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शैक्षणिक साहित्य पुरवठा केला जाणार आहे. यासाठी आपल्याकडून फुलाची पाकळी म्हणून आपण आपल्या सामर्थ्यानं होईल तेवढं आपण आर्थिक सहकार्य करावं. तसेच या ठिकाणी अहोरात्र निस्वार्थ सेवा करत असलेले समता सैनिक दल यांचं सुद्धा या ठिकाणी वारंवार आभार व्यक्त करत आहोत. रात्रीपासून या ठिकाणी समता सैनिक दल आपल्या सेवेमध्ये तत्पर आहे.